तो म्हणजे खरं तर असं एकही अधिवेशन होत नाही की या काही ठराविक रस्त्यांची चर्चा ही अधिवेशनांमध्ये होत नाही. म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी असे काही रस्ते या राज्यामध्ये आहेत. जसं की मुंबई गोवा रस्ता असेल, जसा की आमचा अहिल्यानगर मनमाड रस्ता असेल, जसा की हा जो रस्ता आज मी इथं चर्चा करतोय तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गापासून ते मुंबई शहरापर्यंत येणारा जो वडपे ठाणे रस्ता असेल, या रस्त्यांची नोंद ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली पाहिजे. इतके वर्षानुवर्ष याचे उत्तरं सरकार देत आहे. कोणत्याही पक्षात सरकार आलं, कोणी मंत्री झालं तरी उत्तरं मात्र काय बदलत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आज जेचं उत्तर या ठिकाणी मंत्री महोदयांनी मला दिलेलं आहे, हे उत्तर 100% दिशाभूल करणारं उत्तर आहे मंत्री महोदय. याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. आता इथं तुम्ही असं लिहिलंय की या वडपे उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल, कशेडी खाडी पूल व कळवा खाडी पूल याचे अनुक्रमे 80, 68, 90, 96% कामं झालेले आहेत. 100% सपशेल खोटी माहिती या ठिकाणी सभागृहाला देण्यात येत आहे. छत्रपती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाने आम्ही आमच्या गावापासून 2 तासात वडप्याला पोहोचतो आणि तिथून मुंबईला जायला आम्हाला 5-5, 6-6 तास लागतात. याची वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मंत्री महोदय, मला आपल्याला स्पेसिफिक 2-3 प्रश्न विचारायचे आहेत की पहिली गोष्ट तर आपण मंत्री म्हणून कधी याला भेट दिलेली आहे का? या वडपे ठाणे जो प्रकल्प चाललेला आहे त्याला कधी आपण व्यक्तिशः भेट दिलेली आहे का? ज्या रस्त्याचा उल्लेख आपण केलेला आहे कशेडीच्या पुलाचा, त्या कशेडीच्या खाडी पुलाचं काम हे MSRDCचेच अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेल्या माहितीनुसार 70% झालेलं आहे. मागच्याच आठवड्यात माहिती दिली आणि आज तुमच्या उत्तरात ते 96% झालंय. मग असं काय मागच्या 10 दिवसात झालं की 26% काम याचं अतिशय वेगाने पूर्ण झालेलं आहे? त्यामुळं हा एक प्रश्न आहे की असं काय उत्तर चुकीचं देण्यामागचं कारण आहे. सभापती महोदय, मला आपल्याला याच्याकडं एक लक्ष वेधायचं आहे सभागृहामध्ये की हा ओरिजिनल रस्ता नॅशनल हायवेचा रस्ता होता. तो MSRDCनी त्याच्यामध्ये रस्ता लवकर करायचा म्हणून ताब्यात घेतला. 2021 साली याचं टेंडर झालं, 30 महिन्याची मुदत होती. आज त्या रस्त्याला 2.25 वर्ष मुदत संपून झालेली आहेत आणि अजूनही 2 वर्ष हे काम होऊ शकत नाही, वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून माझे स्पेसिफिक मंत्री महोदय आपल्याला 3 प्रश्न आहेत की ही माहिती चुकीची दिली त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही काही कारवाई करणार आहात का? आपण स्वतः व्यक्तिशः या संदर्भात तिथे भेट देऊन त्याची माहिती घेणार आहात का? तिसरा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला मला सांगायचा आहे की ज्या नगर विकास विभागाच्या MMRDAच्या रस्त्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे, की उन्नत मार्गाने आपण आता काय उत्तर देणार मला माहिती आहे की आम्ही आता हे करतोय, त्या उन्नत मार्गाने आता लोक 10 मिनिटात पोहोचतील. अहो, आता जो रस्ता 8 पदरी तुम्ही केलाय त्याच्याच वर आता उन्नत मार्गाचं काम तुम्ही चालू करताय, म्हणजे परत 10 वर्ष लोकांनी ट्रॅफिक जॅममध्येच अडकायचं आहे. त्याच्यामुळं हा जो उन्नत मार्ग आहे याला पर्याय म्हणून भुयारी मार्ग किंवा दुसरा कोणता नवीन मार्ग त्या ठिकाणी करून या ठाणे वडपे रस्त्याची ट्रॅफिक जाम न होता तुम्ही काही मार्ग काढणार आहात का? हा माझा तिसरा प्रश्न. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी STEC नावाचं कॉन्ट्रॅक्टर आहे आणि नवयुगा नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, 2.25 वर्ष हे या ठिकाणी लेट काम केलेलं आहे, यांच्यावर तुम्ही काही कायदेशीर कारवाई करणार आहात का? हे स्पेसिफिक माझे 4 प्रश्न मंत्री महोदय आहे आणि माझी अपेक्षा आहे की आपण स्पेसिफिकच उत्तर द्यावं. बाकीचं आम्हाला सगळी तिथली माहिती आहेच. मंत्री महोदय. सन्माननीय सदस्य सत्यजित तांबे यांनी जो प्रश्न मांडलेला आहे त्यामध्ये हा जो रस्ता आहे हा 2021 मध्ये NHAIनी करण्यास चालू केले होते, परंतु हा त्यांच्याकडनं होऊ शकत नाही किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं होऊ शकत नाही, म्हणून हा रस्ता MSRDCकडे 2021ला देण्यात आला. त्यानंतर या ठिकाणी अनेक ठिकाणी फॉरेस्टच्या काही परमिशन पाहिजे होत्या, मॅनग्रूव्हचं होतं आणि रेल्वेचा एक उड्डाणपूल या ठिकाणी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला ह्या सगळ्या परवानग्या मिळाल्यानंतर प्रत्यक्ष ह्या रस्त्याच्या कामाला 2020 पासून सुरुवात झाली आणि हा रस्ता
23.8 किलोमीटरचा आहे. त्यामध्ये 4 पूल आहेत, त्यापैकी 3 जे मोठे ब्रिजेस आहेत ते ह्या जानेवारीपर्यंत कार्यान्वित होतील. आणि जो एक पूल आहे तो पिंपळास ह्या रेल्वेच्या खालून क्रॉसिंग जाते, म्हणून त्या ठिकाणी रेल्वेकडे आपण सेंट्रल रेल्वे मिनिस्ट्रीकडे टेम्पररी अरेंजमेंट ड्रॉइंगसाठी अप्रुव्हलसाठी पाठवलेले आहे आणि ते झाल्यानंतर तोही पूल पूर्ण होऊन जाईल. आणि मी स्वतः पण नेहमीच महिन्यातून एकदा तरी ह्या रस्त्याला भेट देत असते आणि हा रस्ता आपण मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे. आणि मध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे आणि रोजचे 2 ते 2.25 लाख वाहनं त्या ठिकाणून जात असल्यामुळे ह्या रस्त्याला थोडीशी दिरंगाई झालेली आहे. त्यामुळे हा रस्ता आपण मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे, तोपर्यंत पूर्ण होईल. निरंजन डावकरे. महोदय, या रस्त्याचं माननीय